साहेबांनी केलेल्या संस्थेचे आरोप करतात. आता हा प्रश्न आम्हाला विचारण्यापेक्षा तुम्ही त्यांनाच विचारायला पाहिजे की तुम्हाला त्यावेळी तुम्ही करताय ना आता काय काय सांगितलं की माझ्यासमोर दोन व्यक्ती होता, एक चारित्र्य संपन्न व्यक्ती म्हणून मी वळसे पाटलांना क्षमा उभा राहिला, तर माझा त्यांच्या संस्थेच्या कारभारावर आक्षेप आहे. बरोबर आहे ना. आता म्हणून तर तुमची आज जी आम्ही पत्रकार परिषद जी घेतली, त्यांनी ज्या संस्थेच्या कारभारावर जे आक्षेप घेतले ते आक्षेप मी तुमच्या समोर मांडलेले आहेत. आणि याच्यात माझं तुम्हाला पत्रकारांना असं म्हणणं आहे की तुम्ही 6 तारखेला पत्रकार परिषद त्यांची झाली, आज आम्ही 12 तारखेला घेतोय. ह्या 6 दिवसामध्ये तुमचा पण अभ्यास झालेला असेल तर तुम्ही आम्हाला विचारा प्रश्न की हे जे प्रश्न होते, हे जे काय येवलेंनी प्रश्न उपस्थित केले आमच्या पत्रकार परिषदेमध्ये, त्याचं उत्तर तुम्ही दिलेलं नाही किंवा समर्पक देत नाही किंवा आम्हाला असं खटकतंय, हे तुम्ही विचारा ना मला, तुमचा जर अभ्यास झाला असेल तर. म्हणजे रमेश येवले जे सांगतोय ते चुकीचं सांगतोय आणि म्हणूनच आम्ही तुम्हाला असं सांगितलं की हे कारखान्याला बदनाम करण्याचं काम रमेश येवलेंनी थांबवावं. आम्ही त्याच्यावर कायदेशीर सल्ला घेऊन त्यांच्यावर काय कायदेशीर कारवाई करायची, कारण की शेवटी काय होतं, हे जर उत्तर दिलं नसतं तर कारखान्याच्या बद्दल कुठला तरी संभ्रम तयार झाला असता आणि तो संभ्रम होऊ नये हा याच्या मागचा आज पत्रकार परिषद घेण्यामागचा प्रमुख हेतू आहे. निवडणुकीच्या वेळी काहीतरी एवढ्या शब्द दिला आणि तो आता पाळला गेला त्याच्यामुळे हे सगळे आरोप चालू आहे. अशी चालू आहे, ही चर्चा आहे, त्याच्यावर तुमचं काय म्हणणं आहे? आता हा प्रश्न तुम्ही कारखान्याचा चेअरमन म्हणून मला विचारताय, याच्याशी त्याच्या कारखान्याशी काय संबंध आहे? त्यांनी का एका बाजूला जे याची मानसिकता तुम्हाला रमेश येवलेंकडेच तपासावं लागेल. एका बाजूला रमेश येवले काय म्हणतात की निवडणुकीमध्ये मी पारदर्शक कारभार किंवा चांगली व्यक्ती म्हणून नामदार वळसे पाटील साहेबांच्या मागे उभा राहिलो. मग एका बाजूला तू राहिले ना, मग आता काय, आता ते व्यवस्थित आहे, मग या संस्थांनी तुझं काय वाईट केलं? संस्थेच्या कारभारावर का टीका करता तुम्ही? आता दबक्या आवाजात कुणाला काय बोलायचं असेल तो विषय प्रत्येकाचा वेगळा आहे. त्याला मी काय करू शकतो, मी कसं काय उत्तर देऊ शकतो ते तुम्ही रमेश येवलेंनाच विचारा, ते सांगतील त्याचं उत्तर. त्यांची काही राजकीय फसवणूक झाली असं आहे, त्यांची राजकीय फसवणूक झाली का काही राजकीय उत्तर मी आज या कारखान्याच्या माध्यमातून देऊ शकत नाही. त्यांनाच विचारा तुमची काही राजकीय फसवणूक झाली का काय अपेक्षा तुम्ही त्याच पत्रकार परिषद आली. रमेश येवले समर्थन आंबेगावकर आधी नव्हतं पाहिजे. त्यांनी जेवढे आरोप केले सगळ्यांचे रोजगाराच्या बाबतीत ते म्हटले होते. आम्ही एक नाव म्हणून काढलं तर त्यांच्या गंगापूरमध्ये लोहोट नावाचं व्यक्ती आहे, गणेश लोहोट असं की तुमच्याकडे कामगार आहे, तुम्ही त्यांना रोजगार दिला आहे, हे आपण जर सांगून दिलेलं नाही, पत्र टाकून त्यांना किंवा रिमाइंडर आम्ही स्वतः तो अभ्यास केला. त्यांच्या गावामध्ये त्यांचेच नातेवाईक आहे लोहोट नावाचे, बरोबर? हो आहे ना. ब्रिजेश लोट आहे, सचिन लोट आहे, मोहन आहे, धर्माची लोट आहे, गणेश लोट आहे, हे त्यांचे नातेवाईक संजय बोलवटे परत 5 वर्ष कुणी काय आक्षेप घ्यायचा हा त्याचा व्यक्तिगत येतोय. आपण सर्व पत्रकार मित्रांना माहिती आहे या ज्या सगळ्या संस्था चालतात ह्या नामदार वळसे पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली चालतात आणि साहेब सगळ्यांचा अभ्यास करून कोणाला चेअरमन करायचं, कोणाला व्हाईस चेअरमन करायचं ठरवत असतात. त्यामुळे जे काही निर्णय होतात ते नामदार वळसे पाटील साहेब तालुक्याच्या सर्वांगीण विकासाचा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवूनच घेत असतात. याला जोडून एक प्रश्न आहे, तुम्ही मध्ये म्हटलं होतं की साहेबांनी भावाला बाजूला ठेवून निकमांना चेअरमन केलं. तालुक्याला असा प्रश्न आहे की साहेबांचे पुतणे प्रदीप दादा यांना कधी साहेब चेअरमन करणार, तुम्ही त्याच्यासाठी त्या दिवशी मला साहेब म्हणले राजकीय बोलू नका, त्यामुळे मी काही राजकीय बोलतो नाही. मला त्याच्या पुढचा मुद्दा तोच सांगायचा होता की
या नंतरच्या काळात सुद्धा साहेबांचे पुतणे प्रदीप वळसे पाटील सुद्धा चेअरमन पदासाठी इच्छुक नव्हते असं नाही, पण तरी सुद्धा साहेबांनी त्यांचा मोठेपणा दाखवून माझ्यासारख्या एका कार्यकर्त्याला चेअरमन केलं, जसं मागच्या वेळेस सुद्धा केलं होतं. त्यामुळे आमच्या सगळ्या अशा आम्हाला चेअरमन केल्यानंतर मी परमेश्वराकडे गणपतीच्या चरणी प्रार्थना त्या दिवशी सांगणार होतो साहेबांच्या पुढे, की आम्हाला जे मागे काही लोकांना जशी दुर्बुद्धी दिली साहेबांची गद्दारी करायची, तशी आम्हाला गणपती बाप्पाला प्रार्थना करून आम्हाला देऊ नको दुर्बुद्धी, आम्हाला सुबुद्धी देऊन आम्ही साहेबांशी आहे तोपर्यंत कायम आणि प्रामाणिकपणेच काम करू, अशी गणरायाकडे मी त्या दिवशी प्रार्थना करून साहेबांच्या समोर सांगणार होतो. परंतु आज तुम्ही चांगला प्रश्न विचारला, माझं राहिलेलं अपूर्ण भाषण या निमित्ताने पूर्ण झालं. धन्यवाद.